गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुलाबी अशा थंडीत मॉर्निंग वॉक कंप्लीट केल्यानंतर माझी एक्सरसाइज झाल्यानंतर माझं नेहमीप्रमाणे फोटोशूट कंप्लीट करून मी आले होते घरी आणि त्यानंतर मी केला होता उपमा नाश्त्याला. त्यानंतर संजेचा टिफिन केलेला होता आणि नंतर आज होता नॉनव्हेज डे म्हणून आज सकाळपासून मी काय काय केलं तुम्ही बघितलं असेल. आणि आता मी बनवणार आहे मस्त असं मटण. आता मी हे मटण वॉश केलेलं आहे, त्याच्यात थोडीशी हळद आणि थोडंसं सॉल्ट टाकून ठेवलेलं आहे. ते मी बारीक कापलेलं आहे कांदा. आणि आता मी मटणाला मस्तपैकी कुकरमध्ये शिजायला टाकणार आहे. आणि ते मटण मस्त असा आवाज आलेला आहे. एकीकडे मटण शिजायला घातल्यानंतर मी करत आहे मटणाचा मसाला रेडी आणि त्यानंतरच मी करणार आहे. सो एकीकडे मटणाचा कांदा जो आहे तो मी भाजत आहे, एकीकडे मी करणार आहे वडे. आणि वड्यांसाठी सगळ्या प्रकारची पिठं घेतल्यानंतर मी त्यात घातलेलं आहे मस्त असं मोहन, तेलाचं मोहन हे सगळ्यांनाच माहीत असेल. आणि त्यात आपला घाटी मसाला, धणे आणि मिऱ्याची जाडसर पूड करायची, मीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि त्यानंतर पीठ असं मस्तपैकी मळून घ्यायचं. सो अशा प्रकारे चटका लागलेला आहे. अशा प्रकारे गरम गरम तेल टाकून मस्तपैकी एकीकडे आपलं वड्यांचं पीठ रेडी आहे, मटणाचा मसाला रेडी आहे आणि रस्साच म्हणजेच मटण स्टॉक पियत मी मस्तपैकी वड्यांना सुरुवात करणार आहे. वड्यांना सुरुवात झालेली आहे. खमंग असे वडे रेडी होत आहेत. एकीकडे सुक्कं मटण मस्त असं शिजत आहे. आपला कोल्हापुरी रस्सा रेडी झालेला आहे आणि मटण वडे देखील रेडी झालेले आहेत. तर हे सगळं जेवण बघून आज ऋषिका आणि संजय नक्कीच खूप खुश होणार आहेत, कारण आम्हा सगळ्यांना खायला खूप आवडतं आणि ते दोघंही सगळं पोट भरून आवडीने खातात. आणि म्हणूनच मला त्यांच्यासाठी जेवण सगळं आवडीने बनवायला आवडतं आणि खायलाही आवडतं. सो गाईज, काय म्हणताय, माझं जेवण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. ओके, बाय बाय.